नागपुर में प्रतिबंधित सुपारी के कथित आरोपों को लेकर एक गंभीर शिकायत सामने आई है। सामाजिक कार्यकर्ता और कुछ मीडिया कर्मियों ने आरोप लगाया कि कड़मना क्षेत्र में एक गोदाम में प्रतिबंधित सुपारी का कथित भंडारण और परिवहन किया जा रहा। नमस्कार, आप देख रहे हैं NTV 24 और मैं हूँ आपके साथ नंदिनी बर्वे। शिकायतकर्ताओं के अनुसार उन्होंने इस संबंध में पुलिस और संबंधित विभाग के अधिकारियों को पहले ही सूचना दी थी। शिकायत में कहा गया है कि मौके पर कथित तौर पर सुपारी से भरा वाहन मौजूद था और वीडियो रिकॉर्डिंग भी की गई। शिकायतकर्ताओं का दावा है कि उनके पास कॉल रिकॉर्डिंग सहित अन्य सबूत भी साबित है। उनका आरोप है कि शिकायत करने के बाद उन्हें ही दबाव में लेने और झूठे मामलों में फंसाने की कोशिश की गई। शिकायतकर्ताओं ने पूरे मामले की निष्पक्ष जांच कराने, यदि आरोप सही पाए जाए तो दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई करने और कथित अवैध कारोबार की जांच की मांग की है। फिलहाल ये सभी आरोप शिकायतकर्ताओं के दावे हैं। जिन अधिकारियों और व्यक्तियों का नाम इसमें उल्लेख किया गया है, उनकी ओर से कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है। अब देखना होगा कि जांच एजेंसियां इस मामले में आगे क्या कार्रवाई करती है। जो अक्यूज पर्सन आहे हे इलिगल झालं, म्हणजे मला पण हे माहिती नव्हतं, पण हे जेव्हा जेव्हा मला आता माझ्या वकिलांशी संपर्क आला, मोठ्या मोठ्या लोकांशी संपर्क आला, तेव्हा या गोष्टी मला कळायला लागल्या की पण ही एक प्रकारची हॅरासमेंट झाली ना। फायरमध्ये असं लिहिलं आहे की बहिणींना मारहाण केली, म्हणजे त्याच्या बहिणी आमच्या घरी आल्या, ठीक आहे। 24 डिसेंबरला ते तारीख पण मेन्शन आहे। बहिणी घरी आल्या आणि पैशाची मागणी करायला लागल्या, बॅग वगैरे घेऊन आल्या। नेमकं त्याच वेळेस माझी बायको तिची डिलिव्हरी झाली 22 डिसेंबरला मुळीक हॉस्पिटलला, ठीक आहे। त्या घरी आल्या अचानक न सांगता। आम्ही कसं काय रिस्पॉन्स करू त्यांना? पहिली गोष्ट, जे पर्सनल मॅटर आहे ते प्रेमाने सॉल्व्ह होऊ शकत होतं। आम्ही बरेच वेळा त्याला मी समजवण्याचा प्रयत्न केला, पण जो इगो ॲटिट्यूड आणि मला रावसाहेब दानवेंच्या नावाने धमकी द्यायचा। रावसाहेब दानवे नोन पर्सन आहे सगळ्यांना, महाराष्ट्राचे खासदार आहे जालना जिल्ह्यातले। म्हणे तू ये, मला बोलायचं तू ये, तुझे हातपाय तोडून तुटले तर मग मला सांगू नको। म्हटलं कुठल्या भरोशावर तू धमकी देतो आहे? मी पण बोलायचो मग, कारण ठीक आहे बाचाबाची होते आपली फोनवर। मग तो त्यांनी बहिणी पाठवल्या, बहिणी माझ्या घरी तर पाठवल्याच आणि माझ्या सासऱ्यांच्याही घरी बहिणी पाठवल्या। यासाठी आलो आहे कारण 10 मे 2026ला लोकमत या वृत्तवाहिनीमध्ये माझ्या विरोधात FIR, खोटी FIR म्हणजे फसवणुकीची एक न्यूज आली होती, जी सूरज दराका नामक व्यक्तीने, बदनापूर जालना इथे राहणारा व्यक्ती आहे, यांनी ती न्यूज लोकमत याच्यामध्ये टाकली की मी त्याच्यासोबत 22 लाखांची फसवणूक केली। आता गोष्ट अशी आहे की उमरी फाटा नावाचा एक चित्रपट होता, जो त्या चित्रपटाचा मी निर्माता आहे, लेखक आहे आणि तो दिग्दर्शक होता। माझा स्टुडंट आहे, तो पुण्याला होता माझ्यासोबत, मी त्याला शिकवलं पुण्याला। आता गोष्ट अशी आहे की ना त्या दिग्दर्शकाकडे ना डिरेक्टरचं कार्ड आहे, ना प्रोड्युसरचं कार्ड आहे, ना लेखकाचं त्यावेळेस कार्ड होतं, कुठल्या बेसिसवर। आणि त्यांनी जे नाव मेन्शन केलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने म्हणजे फिल्म कमिटी अनुदान मला प्राप्त झालेलं आहे। अनुदान फक्त 10 लाख, 30 लाख आणि 40 लाखाचं असतं आणि त्याची प्रोसेस अशी आहे की उमरी फाटा नामक माझा जो चित्रपट आहे 2022मधला, तो अजूनपर्यंत सेन्सॉरच झालेला नाही आहे। मग मला कुठल्या अँगलनी महाराष्ट्र शासन 22 लाखाचं अनुदान देणार? ठीक आहे, मी इवन चॅलेंज केलं आहे बदनापूर पोलीस स्टेशनला की तुम्ही या, माझं त्यावेळेसचं अकाउंट चेक करा की माझ्या अकाउंटमध्ये माझे जितकेही अकाउंट्स असतील, पॅन कार्डवरनं कळतं, तितके सगळे अकाउंट्स तुम्ही चेक करा। माझ्या कुठल्याच अकाउंटला 22 लाखाचं 21 लाखाचं अनुदान आलेलं नाही। ह्या न्यूजचं मला खंडन करायचं आहे। आज माझ्या वडिलांचं नाव पूर्ण म्हणजे आमच्या रिलेटिव्समध्ये आता पूर्ण महाराष्ट्र म्हणू शकतो आपण, सगळीकडे राहतात, फ्रेंड्स लोकांमध्ये बदनाम झालेला आहे। त्यांच्या विरोधात तर FIR पण नाही आहे, FIR फक्त माझ्या विरोधात आहे। आणि त्यांची जी बहीण आहे सपना दराका, स्पेशली मी तिचं नाव घ्यायला मला आवडेल कारण तिने मला मेसेज केला आहे की माझ्या भावाला जर काही झालं तर बदनामी काय असते हे दाखवून देईल। हा तिचा मेसेज आहे, त्याचं प्रूफ पण आहे माझ्याकडे। आणि ॲक्च्युली आम्ही सुरुवातीला ही इतकी गोष्ट गांभीर्याने घेतली नाही, कारण म्हटलं ठीक आहे आपलेच लोक आहे, आपले लोक आपल्या अपोजमध्ये जाऊ शकत नाही असं एक आम्हाला वाटत होतं। पण नेमकं त्यामध्ये बदनापूर पोलीस स्टेशनचा सुद्धा हात आहे। ऑफकोर्स मला मी शॉक झालो की महाराष्ट्र पोलीस असं कसं करू शकतात, हाऊ इज इट पॉसिबल। आता आपण संपूर्ण महाराष्ट्र पोलिसाला दावा नाही ठेवू शकत, सगळे चांगलेच आहेत, पण त्यातले काही असे किडे आहेत मच्छिंद्र सुरवासेंसारखे। मला काही आता मी भिणार नाही कोणाला, मला बोलायला पण हे नाही आहे। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की PI तुम्ही शहानिशा न करता तुम्ही माझ्यावर FIR कशी टाकू शकता? आज तुम्ही माझ्यावर टाकत आहे,
पुढे अजून दुसऱ्या मी निर्मात्यावर टाकणार, एखाद्या आर्टिस्टवर टाकणार. सुरुवातीला उमरी फाटा या चित्रपटाचं आपल्याला सेन्सॉर करावं लागणार मला, बरोबर. जर मला महाराष्ट्र शासनाकडनं अनुदान म्हणजे प्राप्त करूनच घ्यायचं आहे तर मला सेन्सॉर करावं लागेल. मला अनुदान कमिटीला मला भेटावं लागेल. ज्या काही प्रोसेस आहेत त्या फॉलो कराव्या लागतील. पण तुम्ही काहीही शहानिशा न करता तुम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, जे एक सगळ्यात मोठं एक असोसिएशन आहे, ज्यातनं मूवी सेन्सॉर होतात, जे रजिस्टर्ड होतात, ठीक आहे, त्याच्यानंतर सेन्सॉर होतात, तिथली तुम्ही शहानिशा न करता तुम्ही डिरेक्टली FIR टाकली. ही कुठली बाब झाली? आज माझ्यावर फसवणुकीचा आरोप लावला, चिटिंगचा, फ्रॉडचा आरोप लावला. मी कोणता फ्रॉड आहे? जर माझ्याकडे 1.5 ते 2 लाखाचा मूवी मी करतो आहे, हा कोणता काय मोठा मूवी झाला? पिसे म्हणून, शक्ती पिसे म्हणून सावनेरला त्यांचे थिएटर्स आहेत, मीनाक्षी थिएटर आणि अलंकार थिएटर, त्यांना मी भेटलो. त्यांना वाटलं की सावनेरचे लोक पण या मूवीमध्ये काम करत आहेत. त्यांनी मला फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्या थिएटरमध्ये 3 दिवस प्रोजेक्टरवर मूवी लावण्याचा आम्हाला परमिशन दिली. कारण सावनेर रिजनमधले म्हणजे खेडेगावातले मुलं होते. त्यांना असं वाटलं की आपल्या एरियातले मुलं म्हणजे येत आहेत, कुठेतरी झळकतील. यूट्यूबर्स होते छोटे छोटे. आता ठीक आहे, आता त्यांची लेवल थोडी मोठी आहे. हा प्रकार त्यांनी माझ्यासमोर बदला काढण्यासाठी घेतला. कारण माझ्या वडिलांनी आणि अजून एक छोटा इन्व्हेस्टर आहे धवल पटेल, त्यांनी केस टाकलेली आहे. आज ती केस सिव्हिल मॅटर नागपूरमध्ये आहे, ठीक आहे, अस्तित्वात आहे. त्याही डेटला, मागच्या डेटला 2 डेट तो मिस केला. त्यांनी 2 डेट आजपर्यंत तो आला नाही. आता त्याला आपण एक्स पार्टीचं म्हणजे नेक्स्ट डेट एक्स पार्टीचीच आहे आपल्या इथे पण. म्हणजे मला माझ्या भारतीय संविधानावर, न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. पण जे किडे, रहमान किडे, सुलेमान किडेसारखे, मच्छिंद्र सुरवासेंसारखे जर लोक PI म्हणून बदनापूर पोलीस स्टेशनसारख्या ठिकाणी काम करत असतील किंवा कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये काम करत असतील तर प्रत्येकावर माझ्यासारख्या प्रत्येकावर असा अन्याय होईल डेफिनेटली. आणि मला तुमच्या मीडिया थ्रू हेच बोलायचं आहे की तुम्ही म्हणजे सक्त कारवाई केलीच पाहिजे प्रशासनाने. कारण त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं सुद्धा नाव आलेलं आहे. आज मी स्वतः महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली बोर टायगर रिझर्व आणि पेंच टायगर रिझर्वसाठी काम करतो आहे, त्यांची डॉक्युमेंटरी बनवतो आहे. आज माझ्याकडे पण बरेचसे रेंजर फॉरेस्ट ऑफिसर्स माझ्या सपोर्टला येऊ शकतात पुढे जर मी बोलवलं तर. पण सांगायची गोष्ट एकच आहे की महाराष्ट्र शासनाचं तिथे नाव आलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाचा सुद्धा हा अपमान आहे. हा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सुद्धा अपमान आहे की तुम्ही शहानिशा न करता अनुदान. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी त्या पेपरमध्ये असं नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून 21 लाख रुपये यांना अनुदान मिळालेलं आहे आणि ते आम्हाला दिलेलं अशी फसवणूक केली. पण त्याची गोष्ट सांगतो तुम्हाला की कसं असतं अनुदान प्रक्रिया. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही सभासद, चित्रपट महामंडळाचे सभासद असले पाहिजे. म्हणजे निर्माता किंवा डायरेक्टर जे काय तुम्ही सभासद असले, त्याच्यानंतर तुमची प्रोडक्शन कंपनी त्याची निर्माता असली पाहिजे त्यावेळेला ज्यावेळी चित्रपट तुम्ही करता ते. त्याच्यानंतर तुमची स्क्रिप्ट तिथे गेली पाहिजे. त्याच्यानंतर आर्टिस्ट तुमची सगळ्यांची नावं तिथे ऑडिशन घेतली, हे सगळं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला ते पिक्चर झाल्यानंतर त्याची एक तुम्हाला DCP तिथे दिली पाहिजे. त्याच्यानंतर ते सेन्सॉर कॉपीला जातं. सेन्सॉर बोर्डाकडे गेल्यानंतर ते सेन्सॉर कॉपी घेऊन मिळाल्यानंतर त्याचं अ वर्ग असं ग्रेड मिळतं. त्याच्यानंतर ते अनुदान कमिटीकडे जावं लागतं. अनुदान कमिटीमध्ये ते 5 राज्यामध्ये 20 थिएटरला रिलीज करावे लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा क्रायटेरिया असतो 10 लाख, 30 लाख आणि 40 लाख रुपये. तर ते असं 21 लाख अशी कुठली अमाऊंट नाही आहे. त्याच्यानंतर ते 2 ते 2.5 वर्षानंतर तुम्ही ज्यावेळेस अजून भरपूर फिल्म्स असतात तेव्हा कुठं जाऊन ते मिळतं. असं इझी प्रोसेस नसतं. पहिली गोष्ट, मुळात त्यांचे ते अजून म्हणजे कार्डच नाही किंवा ही गोष्ट नाहीतरी पिक्चरचं शीर्षकसुद्धा चित्रपट महामंडळामध्ये रजिस्टर नाही आहे ना. ते कधी कुठली गोष्ट सेन्सॉरला गेलेली आहे ना, ते अनुदानाकडून जायची विषयच नाही. त्यामुळे हे म्हणजे महाराष्ट्र शासनाचाही अपमान आहे, चित्रपट महामंडळाचा आहे, चित्रपट क्षेत्राचाही म्हणजे धरून म्हणजे तुम्ही त्यांना गृहीत धरून सगळ्या गोष्टी केल्या. ज्या मला जी माहिती आहे चित्रपट महामंडळाची ती प्रोसेस काय असते ते पद्धतीने सांगतो. जर कुठे FIR दाखल झाली त्यावर तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार नाही केला, जसं SP आहे, तिथले CP आहे, SP ला तक्रार दिली आहे रिटर्नमध्ये आणि ईमेल पण केला आहे आणि IG ला पण ईमेल केला आहे आणि FIR क्वॅशिंगचा प्रोसेस पण सुरू आहे. आता हायकोर्टात जाऊ आम्ही FIR क्वॅशिंगसाठी आता हायकोर्टाला अप्रोच करणार. औरंगाबाद बेंच, बॉम्बे हायकोर्टाचा जो आहे, आणि अँटिसिपेटरी बेल पण सुरू आहे त्या कोर्टात, सेशन कोर्टात. तुमची शेवटची मागणी काय आहे? माझी सर शेवटची मागणी एकच आहे की आज मला जे महाराष्ट्र म्हणजे शासनाकडे किंवा बाकी
ॲक्च्युली मला बोलायला सुचत नाही आहे, कारण इतकं म्हणजे भरभरून आलं आहे मागच्या 2 महिन्यापासून. अँटिसिपेटरी बेल अजून मला मिळालेली नाही आहे. ठीक आहे, हायकोर्टाला सेशन्स वॅकेशन्स होते, ठीक आहे, आपण मान्य करतो. त्याचा काही आपलं त्यांचा जो रोल कॉल आहे ते फॉलो करतात, त्यांची जी प्रोसेस आहे ते फॉलो करते. मला एकच आहे की सूरज दराखासारखा व्यक्ती, ठीक आहे, आणि आपले हे पी आय, आपले लाडके पी आय म्हणजे माझे मच्छिंद्र सुरवासे, त्यांनी कुठलीही शहानिशा न करता जी माझ्यावर FIR दाखल केलेली आहे. साध्या व्हॉट्सअप माझं मी सांगतो, त्यांच्याकडे अजूनही काय पुरावे असतील ते तुम्ही मला द्या, त्याची मी शहानिशा करतो की आमचं काय बोलणं झालं, काय नाही झालं, जे काही असेल ते. मला बदनापूर पोलीस ठाण्याचे जे निरीक्षक आहेत, बदनापूर पोलीस ठाण्याचे जे निरीक्षक आहे, पोलीस निरीक्षक, यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच आम्हाला, आमच्या परिवारात जो धमकीचा प्रकार होत गेला मोबाईल मार्फत, त्याची पण चौकशी करण्यात यावी. त्याच्यानंतर संबंधित प्रकरणात जो काही होईल ते फक्त कायद्यानुसारच झालं पाहिजे. जे धमक्या देऊन वगैरे जे कारवाई करण्याचे जे प्रकार आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे. आमची मेन मागणी तेच आहे. दुसरी गोष्ट, दराका फिल्ममध्ये माझी 1% पार्टनरशिप आहे. ते 1% पार्टनरशिपमध्ये जर फाईन आला कुठला, समजा 2 लाखाचा फाईन आला तर मी 2,000 रुपये, त्यांनी उर्वरित रक्कम भरायला पाहिजे. पण प्रेशराईज करून मला ती पूर्ण रक्कम भरायला कशी लावणार याच्यासाठी मला टॉर्चर करण्यात आलेलं आहे. आणि मी त्यावेळेस माझी मनस्थिती, अचानक मला मेल आला की एनीहाऊ तुम्हाला 3 लाख रुपये भरायचे आहे, कंप्लेंट्स भरले नाही. तर माझं तर नोकरीपेक्षा व्यक्तीजवळ फक्त नोकरी पगाराव्यतिरिक्त दुसरं इन्कम राहत नाही. आणि रिटायरमेंटनंतर माझा पूर्ण परिवार आहे, आई वडील माझ्यासोबत आहे, त्यांच्यावर त्यावेळेस काय बेतली असणार. आणि मी इकडनं तिकडनं पैसे देऊन जमा करून ते पैसे भरले आहे. आणि त्याच्यानंतर ज्यांच्याकडनं आम्हाला ईमेल आले ते म्हणतात आम्ही पाठवलेच नाही, ते दुसऱ्याकडनं ईमेल आले. स्टार्टअपवाला, आमची कंपनी अशी करणार नाही, आपण आले तर तुमच्याचकडनं डायरेक्ट. स्टार्टअपवाला जर समोर लिहून येत असणार तर मी तेच समजणार. मला ते कंप्लेंट पैसे कसे दिले, बाय कॅश दिले, चेक दिले, जीपेने दिले? नाही, आम्हाला सर ॲक्च्युली एकच मागणी होती. आम्ही तर संपूर्ण रक्कम, आम्ही तिथे त्या ऑफिसला गेलो पुण्याला आम्हाला कळलं की म्हणजे असं काहीच प्रकार नाही आहे म्हणजे त्यांच्याकडनं आलेला. आमचं तेव्हा DIN ॲक्टिवेट नव्हतं, बिकॉज आमचं व्यवहारच नव्हता पहिली. आम्ही आमचं DIN ॲक्टिवेट केलं, DSC जे असतं DSC KYC ते ॲक्टिवेट केलं, आणि त्याचंसुद्धा DIN आम्हीच ॲक्टिवेट केलं. आता मी म्हटलं माझ्या वडिलांना काही प्रॉब्लेम नको यायला म्हणून माझ्या म्हणजे शब्दाखातीर त्यांनी इतके पैसे भरले. आता पैसे काही एवढे मोठे नाही आहे, पण आम्ही का भरू आणि आम्हीच का? सगळ्यात गहन प्रश्न हा आहे की आम्हीच का म्हणजे प्रत्येक वेळेस त्या गोष्टीला फेस करावं. त्यांनीसुद्धा करावं, कारण 99% पार्टनरशिपचा भागीदार तो आहे, 1% माझे वडील आहे. त्याच्यासाठी आमची मागणी आहे की त्या व्यक्तीवर आणि जे कोणी त्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करणारे व्यक्ती असतील पोलीस ठाण्यातले, त्यांच्यावर कारवाई करावी, चौकशी करावी. आणि आमच्यासारखे निर्माते, बघा आता मी निर्माता म्हणून हरलो आहे आयुष्यामध्ये, ठीक आहे, कारण मी काय एवढा मोठा निर्माता नाही आहे. जे आपली साठवलेली रक्कम असेल वडिलांकडनं घेऊन किंवा इन्व्हेस्टर छोटे मोठे पकडून आपण छोटे मोठे प्रोजेक्ट केले आजपर्यंत, काही एवढ्या मोठ्या लेवलला प्रोजेक्ट केलेले नाही आहेत. तर अशा जर न्यूज येऊन जर आमच्यासारख्या लोकांची जर बदनामी होत असेल तर माझ्यासारखे निर्माते कधीच आयुष्यात तयार होणार नाही, आणि आपल्या नागपूरसारख्या ठिकाणी तर नाहीच नाही. तर माझी मागणी एकच आहे की या लोकांवर कारवाई करावी आणि लोकमतमध्ये जी आलेली न्यूज आहे त्याचं खंडन करावं बस. आणि मुख्य म्हणजे मी त्या पेपरला पण धन्यवाद देईन, त्यांनी ही बातमी छापली. कारण आज त्यांनी जर ती बातमी छापली नसती तर कदाचित आम्हाला माहीतसुद्धा नसतं की आमच्यावर FIR दाखल झाली म्हणून. तर त्यांना मी धन्यवाद देईल. इवन ते आम्हाला FIR द्यायला रेडी नव्हते, तर आमच्या आकाश सरांनी ती FIR कायदेशीर. ब्युरो रिपोर्ट NTV 24.